जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास 6वा लघुबोध नाम श्रीराम समर्थ। जे बोलिजे ती पंचतत्वे त्यांची अभ्यासाया नावे तदुपरी स्वान भवे रूपे जाणावी। श्रीराम समर्थ। बघा, दशक 13वा नामरूप समास 6वा लघुबोध नाम। समर्थांनी आपल्याला गेल्या समासात काय दिलं हो? कहाणी सांगितली, एक कहाणी सांगितली आणि त्या कहाणीचा अद्वैत बोध आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे सारासार विचार करायचा आहे। आणि अद्वैत बोध घेण्यासाठी समर्थांनी आपल्याला कहाणी सांगितली। लघुबोध म्हणजेच काय हो? अद्वैत भाग सांगायचा आहे। आणि अद्वैत भाग समजून घेण्यासाठी आपल्याला कोण पाहिजे हो? सद्गुरू पाहिजेत। सद्गुरू मिळवणं एवढं सोपं नाही। समर्थ म्हणतात आडक्याचे 3 गुरु केले तरी टाकावेत। का हो? कारण आपण बघतोय बाहेर काय चाललंय कलियुगामध्ये हो। अखंड बाहेरची जी सद्गुरू परंपरा आहे ती काय करते हो? गुरु परंपरा, सद्गुरू परंपरा म्हणू शकत नाही त्याला। सद्गुरू कोण? जो काय करतो? सद्गुरू कोण? सद्गुरू कुणाला म्हणायचं हे आधी लक्षात घ्या। समर्थ म्हटले लघुबोध। लघुबोध म्हणजे अद्वैत निरूपण कळलं पाहिजे, अद्वैत भाग कळले पाहिजेत। आणि अद्वैत भाग कळण्यासाठी आपल्याला अगोदर सद्गुरू कळले पाहिजेत। सद्गुरू कोण हो? वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी ते उडी घालून जो तारी तो सद्गुरू जाणावा। बघा, वासना नदीमध्ये बुडत असलेल्या दासांना, श्री सदस्यांना उडी घालून जो बाहेर काढतो आणि सत्कर्म करायला लावतो ते खरे सद्गुरू। आज आपली काय अवस्था होती लक्षात घ्या प्रत्येकाने, काय होतो आपण आणि सद्गुरूंनी आपल्याला काय केलं। म्हणून सद्गुरू परंपरा ती खरी सद्गुरू परंपरा आहे। समर्थ म्हटले गुरु अडक्याचे 3 केले तरी नकोत आपल्याला। का हो? कारण ज्या गुरूंना विषय विकार कळले नाहीत ते काय आपल्याला विषय विकारातून बाहेर काढणार आहेत? विषय विकारांपासून जे सद्गुरू आपल्याला अलगद उचलून बाहेर काढून अद्वैत निरूपण समजावून सांगून भागामध्ये उभा करतात ते खरे सद्गुरू। आज आपलं एवढं महत्भाग्य आहे की आपल्याला कळतंय तरी निदान श्रवण काय, अद्वैत भाग काय, द्वैत भाग काय, आपल्याला आपलं श्रवण कळतंय हे आपलं काय आहे हो? महत्भाग्य आहे। आणि महत्भाग्य हाताशी आले आणि भोगू नाही जाणितले। आता ज्याला हे समजतंय श्रवण एका श्रवणामध्ये समजत नाही। तुम्ही म्हणजे आपण म्हणू की मी एक बैठक श्रवण केली की मला सगळं आलं असं होतच नाही। लक्षात घ्या, श्रवण केलेची करावे, पुन्हा 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 श्रवण केलं तर आपल्या अंतरंगात काय होतो? अद्वैत भाग आपल्याला कळायला लागतो। एवढं सोपं नाही हो। परमार्थ म्हणजे काय आहे हो? जड आहे, जड खूप, म्हणजे कठीण आहे, कठीण। जड म्हणजे कठीण आहे, खूप कठीण आहे। केला तर खूप सोपा पण आहे आणि बघायला गेलं तर खूप अवघड पण आहे, खूप कठीण पण आहे। परंतु सद्गुरूंनी आपल्याला वाघिणीची पिले वाघासमोर घाबरतात को? नाहीत घाबरत। समर्थांनी आपल्याला सहज काय केलं हो? तो परमार्थ शिकवला। लक्षात घ्या, लोक सद्गुरू चरित्र घरामध्ये ठेवायला सुद्धा काय करायचे हो? घाबरायचे। कारण का हो? कडक, एकमुखी दत्त, खूप कडक। माहित आहे आपल्याला, सुरुवातीपासून आम्ही ऐकत आलोय। आमच्या इकडे तर काय हो, सुरुवातीपासून सगळं काय एवढं कडक पाळलं जायचं। एकमुखी दत्तांचं वगैरे खूप नियम कडक। आणि ते सद्गुरू चरित्र तर कोणी स्त्रिया काय करायच्या नाहीत हो। स्त्रियांनी तर स्त्रियांची सावली सुद्धा पडून देत नव्हते सुरुवातीच्या काळामध्ये। परंतु तेच सद्गुरू चरित्र आज समर्थांनी आपल्याला काय दिलं हो? उपासनेत दिलं ना, अखंड उपासनेत दिलं। आणि अखंड सद्गुरू चरित्रामध्ये कुणाचं सांगितलंय हो? अखंड स्त्रियांचं आचरण कसं असावं हेच सांगितलंय। म्हणजे स्त्री म्हणजे कुठली हो? अद्वैत भाग घेतला तर स्त्री म्हणजे देहबुद्धी प्रत्येक, म्हणजे पतिव्रता स्त्रीनच असावं असं नाहीये। समर्थ म्हटले पुरुषांनी देखील
पतिव्रता धर्माचं पालन करायचं आहे. कुठल्या पतिव्रता? म्हणजे प्रत्येकानं काय पाहिजे हो? पतिव्रता पाहिजे आपल्या देहाशी. लक्षात घ्या, आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे का नाही, त्याचं व्रत म्हणजे त्याच्या व्रतात आपल्याला राहता आलं पाहिजे. त्याला जे आवडतात ती कर्म आपल्या हातून घडली पाहिजेत, त्याला पतिव्रता म्हणायचं. आणि द्वैत भागात तर आपण करतोयच, लक्षात घ्या. म्हणजे फक्त स्त्रियांनीच पतिव्रता धर्माचं पालन करायचं असं नाहीये, बिलकुल नाहीये. समर्थ म्हटले दोघांनाही, नानांनी स्पष्ट सांगितलं, दोघांनाही ते आचरण काय करायला लागू पडतंय ना. तीनच पतिव्रता धर्म पालन करायचं आणि ह्यानं काय पण करायचं असं नाहीये. समर्थ म्हटले दोघांनीही त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे, तरच काय होतो, परमार्थ प्रपंच आणि संसार काय होतो, उत्तमाचा होतो. म्हणजे ही गोष्ट समर्थ म्हणतात प्रत्येकाला लागू पडते. परमार्थ एवढा सोपा नव्हता, परंतु समर्थांनी आपल्याला सहज सोपा करून दिला. अहो, संत चोखा मेळा घ्या, त्या गुरंढोरं राखायचे ना, आणि परमार्थ कसा केला हो? शिकले, ऐकून श्रवण करून 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 स्वतःच काय केली हो, अभंग रचना केली ना. म्हणजे विश्वास पाहिजे हो भक्तीवरती. लिहिता वाचता येण्यापेक्षा अंतरंगातला भाव आपला किती उत्तमाचा आहे याच्यावरती काय होते हो, तोंडात मुकदगत अभंग रचना सुद्धा येऊ शकते. म्हणजे एवढं सामर्थ्य त्या परमेश्वराकडे आहे, त्या सद्गुरू परंपरेकडे आहे. आपण सद्गुरू चरित्रातला भाग वाचलेला आहे की जे ब्राह्मण त्यांना काय आलं होतं, वेदांचं त्यांना वाटलं की आमच्या एवढं श्रेष्ठ कुणीच नाही या जगात, या जगात आमच्या एवढं श्रेष्ठ कुणीच नाही. म्हणून त्रिविक्रम भारतीकडे आले ना. ते काय मागायला आले हो? जयपत्र मागायला आले. आणि काय म्हणाले की आमच्या एवढं कुणीही श्रेष्ठ नाहीये, तुम्हीही श्रेष्ठ नाही, आमच्यासोबत काय करा, वाद घाला. कशाचा वाद घाला? परमार्थाचा. म्हणजे वेदांगाचं काय करा, वादविवाद करा. व वादविवाद कशाचा करावा हा तरी सारासार विवेक पाहिजे ना. समर्थ म्हटले आता सद्गुरूंना माहीत होतं हे कोण आलेत, अहंकार रूपी आलेत, अहंकार आलाय, अहंकार. आता त्याला घालवायचा कसा? सहज तर जाणार नाही. लक्षात घ्या, अहंकाराला घालवायचं म्हटलं तर खूप मोठं शस्त्र लागतं. लक्षात घ्या, कुठलं शस्त्र? अद्वैत बोधाचं शस्त्र, म्हणजे हा लघुबोध. समर्थ म्हटले काय बोध दिला हो समर्थांनी? ते आले पंडित त्रिविक्रम भारतींकडे आले आणि म्हणाले की तुम्ही आमच्यासोबत काय खेळा, वादविवाद करा, आणि तुम्हाला खेळायचं नसेल तर आम्हाला जयपत्र देऊन टाका की आम्ही हारलो, तुम्ही जिंकला, म्हणून आम्हाला काय द्या, जयपत्र द्या. आता त्या दोन ब्राह्मण खूप म्हणजे महापंडित होते हो, शास्त्रांचा अभ्यास केलेला होता त्यांनी, अडाणी होते अशातला भाग नाही, खूप मोठा अभ्यास केलेला होता. परंतु अहंकार खूप आलेला ना. सगळ्या राजांकडून सगळ्या राज्यांमधून त्यांनी काय आणलं होतं हो, प्रत्येक ब्राह्मणांसोबत वादविवाद, शास्त्रातला वादविवाद घालून त्यांनी काय आणलं होतं, जयपत्र मिळवलं होतं. आणि आता शेवटी कुठं आलेले, त्रिविक्रम भारतीकडं. आणि मग त्रिविक्रम भारतींनी त्यांना काय केलं हो, नमस्कार केला आणि सांगितलं की चला आमचे सद्गुरू आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि तुमचं जे काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्यापाशी मांडूया. सद्गुरूंकडे गेले. सद्गुरूंनी आपल्याला माहिती आहे, सद्गुरूंनी काय केलं, त्यांना बसवलं. त्रिविक्रम भारतींनी सांगितलं की ह्यांची काय मागणी आहे, ह्यांना शास्त्रांमध्ये वादविवाद खेळायचा आहे आणि त्यांना तर त्यांच्या जोडीचा माणूस पाहिजे, आणि जर आपल्याला वादविवाद घालायचा नसेल तर त्यांना जयपत्र द्यायचं आहे. त्यावेळेस सद्गुरूंनी मान डोलवली. ठीक आहे म्हटले. तेवढ्या वेळात एक म्हणजे मोळी विकणारा तिथे आला आणि त्यानं मोळी तिथं टाकली आणि सद्गुरूंना नमस्कार केला. त्यावेळेस सद्गुरू म्हणाले, त्या सद्गुरूंकडेच आलेला ना तो मोळी विक्या, त्याला काय सांगितलं सद्गुरूंनी, अरे असं कर की 7 रेषा ओढ रे. त्यानं पण सद्गुरूंची आज्ञा म्हणून त्यानं सगळ्या 7 रेषा ओढल्या आणि त्याला सांगितलं की एक एक रेषा काय कर, ओलांडत ये.
एक एक रेषा काय ये ओलांडत ये. आता त्यानं आज्ञेचं पालन केलं सद्गुरूंच्या. यांना वादविवाद खेळायचा होता ना. त्याने एक रेषा ओलांडली. त्याने मुकदगत वेद म्हणजे जेवढं काय शास्त्रांमध्ये आहे त्याच्याही पेक्षा जास्त काय केलं हो. म्हणजे स्वतःच्या पूर्वजन्माचं देखील त्यानं काय मी पूर्वी कोण होतो हे सांगायला सुरुवात केली. दुसरी रेखा ओलांडली, मी दुसऱ्या जन्मात कोण होतो म्हणजे हे असं सांगायला सुरुवात केली. आणि 6वी रेषा ओलांडल्यानंतर 7वी रेषा ओलांडल्यानंतर काय झाला हो, तो महापंडित होता हो सुरुवातीला. आणि तो मुकदगत काय बोलायला लागला, शास्त्रातलं जे काय विचारल ते काय करायला लागला, सांगायला लागला. हे बघून त्या ब्राह्मणांना काय सुटलं, त्यांचा अहंकार गळून पडला. त्यांना आता कळून चुकलं की आपलं काय खरं नाही, आता आपल्याला आता शापाशिवाय काय मिळणार नाही हे त्यांनी ओळखलं. सद्गुरूंचे पाय धरले, परंतु सद्गुरू म्हटले की नाही रे, उशीर झालाय. आता पाय धरायला काय झालाय, आता उशीर झालाय. तुम्ही खूप काय केले, बंड माजवले, अपमान केला भगवंताचा, शास्त्राचा अपमान केला, अखंड अपमान करत आलाय तुम्ही सगळीकडे. म्हणून त्यांना काय दिलं हो, ब्रह्मराक्षस होणार असं काय केलं हो, शाप दिला ना. त्यांना ब्रह्मराक्षस होतील असा शाप दिला. लक्षात घ्या, अहंकार परमार्थात अहंकार काय कामाचा नाही. कोण काय करतंय याच्यापेक्षा आपण काय करतोय हे फार महत्त्वाचं आहे. समर्थ म्हटले परमार्थ प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. जो जन्माला आलाय प्रत्येकाला परमार्थ करण्याचा काय आहे हो, अधिकार आहे. आणि त्या अधिकाराप्रमाणे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपल्याला वागायचं. सद्गुरूंच्या विरुद्ध कुठलं कार्य करायचं नाही. लक्षात घ्या. म्हणून समर्थ काय म्हटले की आपल्याला काय करायचं आहे हो, वेदा त्या ब्राह्मणांसारखा आपल्याकडे अहंकार येता कामा नये. समर्थांना निवेदन ठेवायचं आहे की काय, आम्हाला या अहंकारापासून काय करा, आम्हाला अलिप्त करा. अहो सद्गुरूच एक असे आहेत की ते काय करतात हो, सद्गुरूच आपल्याला असे एकमेव असे आहेत की ते आपल्याला काय करतात, सर्व विकारांपासून बाजूला करून अद्वैत म्हणजे हा लघुबोध देऊन आपल्याला काय करतात हो, मोक्षाकडे नेतात, परब्रह्माकडे नेतात. म्हणजे परब्रह्माची वाट दाखवणारे फक्त एक सद्गुरू परंपरा आहे. लक्षात ठेवा, अन्य कोणीही नाही. आई वडील सुद्धा नेऊ शकत नाहीत, आई वडील सुद्धा नेऊ शकत नाही. आपण आपल्या मुलांना सुद्धा त्या मार्गाकडे नेऊ शकत नाही. ते फक्त सामर्थ्य कुणाकडे आहे हो, सद्गुरू परंपरेकडे आहे. सद्गुरूच फक्त हे कार्य करू शकतात. म्हणून सद्गुरूंना ओळखायला शिकलं पाहिजे. सद्गुरू कोण, जो मगाशी सांगितलं ना, वासना नदी महापुरी, प्राणी बुडता ग्लांती करी, ते उडी घालून जो तारी, तो सद्गुरू जाणावा. म्हणजे वासना नदीत बुडत गटकाळ्या खातोय ना आपण, विषय विकारांमध्ये गटकाळ्या खात असताना स्वतः समर्थांनी उडी मारून आपल्याला बाजूला केले हो त्यातून. लक्षात घ्या, कार्य किती श्रेष्ठ आहे. स्वतः तेवढ्या आचरणात राहिलेत, स्वतः अजूनही त्या पद्धतीनं त्यांची वंश परंपरा काय करते अजून हो, नानांची अजूनही आपली जी सद्गुरू परंपरा आहे ती काय करते हो, अजूनही उत्तम अशा आचरणाचं काय करतायत, पालन करतायत. म्हणजे हे लक्षात घ्यायचं आहे. समर्थ म्हटले बाहेर खूप जण आहेत, परंतु जे योग्य आहेत त्यांना आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. योग्य कोण आहे ते ओळखता आलं पाहिजे. कारण का हो, वासना नदी महापुरी, कोणताही विषय विकार त्या परंपरेकडे नसला पाहिजे. लक्षात घ्या. नाहीतर काय व्हायचं, आपण ऐकतोय आज खूप काय झालंय हो, कलियुग आहे हे. कलियुगामध्ये अनेक सोंग पण घेऊन आलेत ना. आपण बघतो हुबेहूब रामाचं वेशभूषा केलेली लोक असतात, हनुमान स्वारीचं वेशभूषा केलेली लोक असतात. म्हणून काय, त्यांचं सामर्थ्य त्यांच्याकडे येतं असं नाहीये. लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हटले की योग्य ओळखता आलं पाहिजे आणि त्या परंपरेला आपल्याला शरण जाता आलं पाहिजे. तरच आपल्याला काय घडू शकतो, हा परमार्थ घडू शकतो. आपल्याला हा लघुबोध कळू शकतो, हा अद्वैत भाग आपल्याला कळू शकतो. श्रीराम समर्थ. जे बोलिजे ती पंचतत्वे
त्यांची अभ्यासया नावे, तदुपरी स्वान भवे रूपे जाणावी. आता जी बोली जे ती पंचतत्वे, जी काय 5 तत्व आहेत, पंचतत्वे आपल्याला माहिती आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. ती आधी काय समर्थ म्हणतात लक्षात ठेवायचेत, माहिती तरी पाहिजेत की आपला देह कशापासून बनलेला आहे, पंचमहाभूते कोणती हे आपल्याला काय पाहिजे कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात पंचतत्वे जी आपण म्हणतो त्यांची नावे लक्षात ठेवावीत आणि नंतर त्यांची स्वरूपे आपल्या अनुभवाने माहीत करून घ्यावीत. म्हणजे काय हो, अनुभवाने त्याचं स्वरूप काय आहे. पृथ्वीचं स्वरूप, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, स्वरूप अभ्यास करायचा आहे हो. प्रत्येक तत्वाचं महत्त्व काय आहे आपल्या देहामध्ये हे ओळखता आलं पाहिजे. अहो एक तत्व नसेल तर आपला देह जगू शकत नाही. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश सगळं लागतंय. शरीरामध्ये पोकळी लागते, शरीरामध्ये रक्त लागतंय, शरीरामध्ये म्हणजे पाणी लागतंय ना, रक्तरूपी म्हणजे पाणी. आप म्हणजे पाणी, म्हणजे रक्त हे पाणीच आहे ना, पाण्याप्रमाणेच आहे ना. तेज पाहिजे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. वायू जर नसेल तर क्षणार्धात आपण काय लगे मृत्युमुखीच पडू ना. म्हणून समर्थ म्हटले ही तत्व आपल्याला निदान नावं तरी माहीत पाहिजे. तो निदान आपल्याला हे तरी माहीत पाहिजे की आपला देह कोणत्या तत्वांपासून बनलेला आहे. आपला देह ज्या तत्वांपासून बनलेला आहे त्या तत्वांची नावं काय आहेत ती शोधली पाहिजेत, ऐकली पाहिजेत, पाठ केली पाहिजेत. अहो हे ज्ञान आहे, हे अद्वैत ज्ञान आहे, ते आपल्याला कळलं पाहिजे हो. हे कुणी देत नाही, सद्गुरूंनी दिलंय आपल्याला म्हणून आपल्याला कळतंय, म्हणून आपण सांगतोय एवढं. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश पिंडामध्ये ज्याप्रमाणे कार्य करतात त्याप्रमाणे ब्रह्मांडात देखील आहेत. लक्षात घ्या, जे पंचतत्व एकत्र राहू शकत नाहीत तीच पंचतत्व एका ठिकाणी सद्गुरू आज्ञेनं राहत आहेत, म्हणजे आपल्या पिंडामध्ये. लक्षात घ्या केवढं मोठं सामर्थ्य, केवढं मोठं सामर्थ्य. जी पंचमहाभूते एकत्र नांदू शकत नाहीत तीच पंचमहाभूत या शरीरामध्ये एकत्र नांदतायत. एवढं सोपं नाही आहे, परंतु सद्गुरूंनी ती सोपं करून दिले. सद्गुरूंनी ते काय केलं हो, सोपं करून दिले. म्हणून समर्थ म्हटले अशा पंचभूतांची नावे आपल्याला निदान माहीत पाहिजेत, पाठ केली पाहिजेत. यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे. त्या भूतांमध्ये शाश्वत कोण अशाश्वत कोण ह्याचे विवरण काय केलं पाहिजे हो, केलं पाहिजे. आपल्याला कळलं पाहिजे शाश्वत कोण अशाश्वत कोण. शाश्वत म्हणजे काय हो, जे कधीही नष्ट होत नाही ते शाश्वत, आणि जे नष्ट होते ते काय हो अशाश्वत. हे तर आपल्याला कळतंय ना एवढं. शाश्वत आणि अशाश्वत तेवढं तरी निदान अर्थ तरी कळतोय ना. समर्थ म्हटले अरे अर्थ जरी कळला तरी पुष्कळ आहे. नंतर लक्षात येते की आपल्याला कोण शाश्वत आहे कोण अशाश्वत आहे. समर्थ अखंड आपल्याला काय देत आहेत व विवरण निरूपण देत आहेत ना. पंचभूतांचा विचार नाव रूप सारासार, तोची बोलीला निर्धार सावध ऐका. पंचभूतांचा विचार काय सांगितलंय, पंचभूतांची नावे व स्वरूपे आणि त्यात सार कोण व असार कोण ह्याचा विचार. आता समर्थ म्हणतायत की निश्चित रूपे मी काय करतो सांगतो ते काय करा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पंचभूतांचा विचार नाव रूप सार असार, तोची बोलीला निर्धार सावध ऐका. समर्थ म्हणतात आपल्याला पंचभूतांचा आपण आता विचार मांडलाच आहे, तर त्यामध्ये सार कोण असार कोण शाश्वत कोण अशाश्वत कोण हे मी पुढं सांगतोय, ते काय करा फक्त सावध ऐका. समर्थांचं नेहमी काय हो सांगणं आहे आपल्याला, सावध ऐका. सावध ऐका म्हणजे काय हो, जे सार आहे तेवढंच घ्या. जे तुम्हाला पटत नाही ना, एखादा बघा असा बोध सांगितला जातो की एखाद्याला काय होतं राग येतो. समर्थ म्हटले राग येऊन देऊ नको, परमार्थात राग येऊ देऊ नको. तुला नाही ना पटत ते भाग तर तू घेऊच नको ना, तो काय करू नको, तो ड्रॉप कर, तो विषय काय कर ड्रॉप कर. एखादी गोष्ट आवडत नाही ना, आपण बघा एखादी भाजी आवडत नसेल तर काय करतो, दुसरी ऑप्शनला खातो ना, परंतु जेवताना राहतो का, नाही राहत ना. त्या पद्धतीनं परमार्थामध्ये पण
एखादी गोष्ट नाही आवडली ना बघा, आपल्याला एखाद्याची गोष्ट आवडत नाही. परमार्थामध्ये पण हर तऱ्हेची लोक असतात. सर्वच काय सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करतात असं नाही आहे. दाखवायचे दात निराळे आणि म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. परमार्थामध्ये देखील रावण एवढा जवळ होता ना, देवादिकांच्या जवळ होता. 33 कोटी देव त्यानं काय केले होते, बंदीखान्यात ठेवले होते ना. मग एवढा सामर्थ्यवान रावण होता. अखंड देवांना तो काय करू शकत होता, बंदीखान्यात ठेवू शकत होता. म्हणजे सामर्थ्य केवढं होतं त्याचं. परंतु शाश्वत कळलं का हो? नाही कळलं. म्हणून काय झालं हो, सगळा त्याला पूजलं जाते का? त्याचं नाव सुद्धा ठेवतात का मुलांना? नाही ठेवत. का ठेवत नाहीत? कारण कर्म तसं केलं ना. म्हणून समर्थ म्हणतात की अरे सावध ऐका, सावध ऐका. म्हणजे काय सांगतात समर्थ? सावध का ऐका म्हणून सांगतात. चुकीचं काय श्रवण करू नका. जे योग्य आहे ते काय करा, श्रवण करा. पृथ्वी आप तेज वायू आकाश, नावे बोलली सावकाश, आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. पृथ्वी आप तेज वायू आकाश काय सांगितलं? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही त्यांची नावे वेगवेगळी आहेत आणि त्यांची रूपे पण काय आहेत तो वेगवेगळे आहेत. आता समर्थ काय म्हणतात? पृथ्वी आप तेज वायू आकाश, नावे बोलली सावकाश, आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा. समर्थ म्हणतात की नावे सांगितलेली बरोबर आहेत. आता रूपांची ओळख तुम्हाला करून देतो, परंतु त्या निरूपणावरती तुम्ही काय ठेवा? विश्वास ठेवा. विश्वास फार महत्त्वाचा आहे. समर्थ म्हणतात की परमार्थामध्ये विश्वास फार महत्त्वाचा आहे. सद्गुरू परंपरेवरती विश्वास ठेवता आला पाहिजे. कारण का हो, जी सद्गुरू परंपरा आपल्याला उत्तमाचं शिकवते, अखंड आपल्याला वासना नदीमधून बाहेर काढते, म्हणजे विषय विकारांपासून सतत अलिप्त व्हावं आपण, असं निरूपण समर्थ जे सद्गुरू आपल्याला देत आहेत ते आपलं हितच चिंतत आहेत ना. म्हणून अशा सद्गुरूंच्या वचनावरती, अशा सद्गुरूंच्या निरूपणावरती आपल्याला विश्वास ठेवता आला पाहिजे. लक्षात ठेवा. समर्थ म्हणतात आपण नको तिथं विश्वास ठेवतो, पाहिजे तिथं विश्वास ठेवत नाही. म्हणून आपल्याला भोग भोगायचे येतात हो. आपल्याला जे काही संकट येतात आपल्यावरती ते काय होतं, आपण अर्धवट घेतो कुठलीही गोष्ट. मग ती परमार्थातली असू द्या, संसारातली असू द्या, प्रपंचातली असू द्या, ते काय करतो? अर्ध. म्हणून आपल्याला काय येतं? भोगायचं येतं. म्हणून डॉक्टरांनी सांगितलेला म्हणजे एखादं बघा, डॉक्टर काय देतात? 3 दिवसाचा डोस देतात बघा कधीही. जर आपण योग्य डोस नाही घेतला तर आपल्याला बरं वाटत नाही बघा. आणि कायकांना सवय काय असते, उगं जायचं, 2 दिवस गोळ्या खायच्या, परत सोडून द्यायच्या. असं करायचं नाही. समर्थ म्हटले जे आपल्या शरीराला जे आवश्यक आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. कारण का हो, शरीर म्हटलं की त्याला काय आले? नाना रोग आलेच ना. आणि त्याच्यावरती औषध उपचार म्हणजे मी परमार्थ करतोय, मला आजार झालाच नाही पाहिजे, मला ताप आलाच नाही पाहिजे असं म्हणून चालेल का हो? समर्थ म्हटले मी जरी जो देह धरून आलाय त्याला काय, तो आजारी पडणारच ना. कधी ना कधी तो आजारी पडणारच ना. मग त्याला दवाखान्यात जाता आलं पाहिजे. अंगारा धुपारा कुठं अज्ञान शोधत बसायचं नाही. सद्गुरूंची ही आपल्याला शिकवणच आहे उत्तमाची. काय करा? जे शिकलेले आहेत डॉक्टर त्यांच्याकडे जावा. लक्षात घ्या, जास्त पैसे घालवायचे नसतील म्हणजे ज्याच्याकडं शक्यतो काय करा? समर्थ म्हटले सरकारनं आपल्यासाठी एवढ्या सुविधा केलेल्या आहेत, एवढे उत्तमाचे दवाखाने उघडलेले आहेत, आपल्यासाठी उघडलेले आहेत, दुसऱ्यांसाठी नाही आहे. लक्षात ठेवा, आपल्यासाठी. जे आपल्यासाठी आहे त्याचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे, तिथं जाता आलं पाहिजे, उत्तमाचा उपचार घेता आला पाहिजे. जे आपल्यासाठी आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. कारण सद्गुरूंनी केलेली सोय आहे हो. कुणी केलेली आहे म्हणायचं? भगवंताने, परमेश्वरानं केलेली सोय आहे. मनुष्याच्या रूपानं आपल्यासाठीच केलं आहे ना सगळं. ह्या शरीरासाठीच केलेलं आहे ना सगळं. म्हणून आपल्याला ह्या शरीराला काय करता आलं पाहिजे? जपता आलं पाहिजे. तरच आपण काय करू शकतो? उत्तमाचा परमार्थ करू शकतो. लक्षात घ्या. बरं नसेल, आजारी असेल तर सद्गुरू सांगतात ना आपल्याला, अरे तू काय कर, श्रवण
एक वेळ जर शरीर आजारी असेल तर आपल्याला श्रवण होईल का हो? नाही होणार. म्हणून समर्थ म्हटले आधी शरीर उत्तमाचं करून या, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. ह्याचा अर्थच असा आहे. समर्थ म्हटले आधी हा देह प्रपंच नीटनेटका करायचा आणि नंतर परमार्थ करायचा, मग परमार्थ उत्तमाचा होणार. कारण देह जर आजारी असेल, खूप ताप आलाय आणि जाऊन बसला श्रवणाला, खूप खूप थंडी ताप आजारी आहे, खूप कसं तरी होतंय आणि मला बरं वाटेल म्हणून श्रवणाला जाऊन बसला आणि तिथं वारं लागलं, आणखीन जास्त झालं आणि देहाला काय झालं तर कुणावरती आणणार आपण? अरे मी एवढं बैठकीला जाऊन सुद्धा आपल्याला काय होतंय, असं होतंय. समर्थ म्हटले हे अज्ञान घेऊ नका. हे अज्ञान आहे. निव्वळ काय आहे? हे अज्ञान आहे. आपलं शरीर आहे, दुखायला लागलं, आपल्याला दवाखान्यात जाता आलं पाहिजे, डॉक्टरांकडं जाता आलं पाहिजे, जे गोळ्या औषधं घेता आली पाहिजेत. कारण का हो, नाना शरीरे नाना व्यथा निर्माण होणारच आहेत ना. जेवढी शरीरे आहेत तेवढं प्रत्येकाचं शरीर काय एकसारखं आहे का हो? बघा आपल्यातल्या बायका बोलतात ना, माझी सून एवढं काम म्हणजे कधीही बघा सासू काय म्हणतात की अमके तमकेची सून खूप काम करते, खूप काम करते. म्हणजे अहो असेल, तिचं जसं शरीर आहे, तिची शरीराची जशी ठेवण आहे त्या दृष्टीने ती काय करत असते, तेवढी हालचाल करत असते. एखाद्याचं काय असेल, जडवट शरीर असेल, तो तेवढं काम करूच शकत नाही. लक्षात घ्या, त्याला तेवढं काम होणारच नाही. नुसतं बोलून काय करून होणार आहे का हो? नाही होणार. ज्याला जेवढं झेपल तेवढंच करणार ना. अभ्यासात काय सगळेच हुशार असतात का? लक्षात घ्या, अभ्यासात काय सगळ्यांचाच नंबर 1 येतो का हो? नाही येत आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीच्या क्षमतेवर नंबर येत असतो. तसंच संसारामध्ये पण तसंच आहे ना. समर्थ म्हटले समजून घेत जा ना. संसारात पण तसंच आहे. प्रत्येक शरीर प्रत्येकासारखं चालणार आहे का हो? अजिबात कुणाची बरोबरी करायला जायचं नाही. आपण काय करतो ते बघायचंय, आपण किती केलं ते बघायचंय, दुसऱ्याचं बघायला जायचं नाही. समर्थ म्हटले अरे आपण दुसऱ्याचं बघायला गेलो की आपल्या अंतरी काय येतं, दुःख येतं. बघा एकमेकाचे टोमणे दिले की घरामध्ये काय वाढतो, वादविवाद वाढतो. म्हणून समर्थ म्हटले आपल्याला बघायला जायचंच नाही. स्वतः आपण काय करतो, आपण काय केलंय आणि आपण काय करतो हे बघितलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि आपल्यामध्ये काय बदल करता येतो ते आपण करायचा. आपलं अनुकरण काय करत असतात, जे मागून जे आलेले असतात ते आपलं अनुकरण करत असतात. लक्षात घ्या. म्हणून समर्थ म्हटले नेहमी काय करायचंय, आपलं आचरण काय ठेवायचं, उत्तमाचं ठेवायचंय. तरच दुसऱ्याचं आचरण काय होणार आहे, उत्तमाचं होणार आहे. आपलं बोलणं व्यवस्थित असेल, सुरुवातीला असणाऱ्या म्हणजे सुरुवातीला जे घरामध्ये आहे त्यांचंच बोलणं जर व्यवस्थित असेल तर येणाराचं पण काय होणार आहे हो, व्यवस्थितच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जे काही मी सांगणार आहे, श्रवण निरूपण जे देणार आहे, त्या श्रवणावरती काय धरावा, विश्वास धरावा. पृथ्वी म्हणजे ते धरणी, आप म्हणजे ते पाणी, तेज म्हणजे अग्नितरणी, सतेजाधिक. पृथ्वी म्हणजे ते धरणी. पृथ्वी म्हणजेच काय हो, जी जमीन आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पृथ्वी ना. हा जो सगळा भूगोल आहे, जेवढा भूगोल जो दिसतोय डोळ्यानं, जेवढं जे दिसते जमीन आपल्याला, ते काय आहे हो, पृथ्वी आहे. आणि आता आप म्हणजे पाणी, जेवढं डोळ्याला दिसतंय पाणी तेवढं त्याला काय म्हटलं जातं, आप. तेज म्हणजे काय हो, अग्नी, सूर्य. हे जेवढे काही तेजोमय पदार्थ दिसत आहेत आपल्याला त्याला काय म्हटलं जातंय, तेज म्हटलं जातंय. वायू म्हणजे तो वारा, आकाश म्हणजे पैस सारा, आता शाश्वत ते विचारा आपले मनी. वायू म्हणजे काय हो, तो वारा. समर्थ काय म्हणतात, वायू म्हणजे काय हो, वारा. आकाश म्हणजे जी सगळीकडे पोकळी दिसते, जो पसारा दिसतोय बघा, पोकळी, सगळा जो आपल्याला जी पोकळी दिसते सगळीकडे, ती त्याला काय म्हटलं जातं, आकाश. आणि नंतर काय सांगितलंय, आता त्यामध्ये शाश्वत काय आहे ह्याचा विचार करा. समर्थ काय म्हणतात, आता शाश्वत ते विचारा आपले मनी. आता दिसतंय ना आपल्या डोळ्याने, पृथ्वी म्हणजे जमीन, आप म्हणजे पाणी,
तेज म्हणजे जेवढं सगळ्या तेजोमय पदार्थ आहेत त्याला तेज म्हटलं जातंय. वायू म्हणजे वारा, जो वारा सुटतोय, जे आपण श्वासोश्वास घेतोय तो सगळा काय आहे हो, वायू आहे. आकाश म्हणजे जेवढी पोकळी दिसते आपल्याला आसपास त्याला काय म्हटलं जातंय, आकाश म्हटलं जातंय. मग या सर्वांमध्ये मनामध्ये स्वतःचा विचार करा. आपले मनी शाश्वत ते, विचारा आपले मनी, यामध्ये शाश्वत कोण हे आपल्या मनामध्ये काय करा, विचार करा. एक शीत चाचपावे म्हणजे वर्म पडे ठावे, तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. एक शीत चाचपावे. आता भात शिजलाय का नाही हे बघण्यासाठी आपण काय करतो, भाताचं फक्त एक शीत बघतो. पूर्ण पातेलं आपण काय करत नाही, बघत नाही. लक्षात घ्या, पूर्ण पातेल्यातला भात आपण बघत बसत नाही. एक शीत बघितलं की आपल्याला अंदाज येतो की काय केलं झालंय, भात शिजलेला आहे. तसं आपल्याला वर्म, जर परमार्थातील वर्म बघायचं असेल तर शीतावरून भाताची परीक्षा. म्हणजे एक शीत आपण पाहिलं तर आपण अनुभव म्हणजे आपला अंदाज असतो की काय हो, भात शिजला का नाही याचा काय येतो, आपल्याला अनुभव येतो. तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे. तसं परमार्थामध्ये शाश्वत काय अशाश्वत काय हे आपल्या अनुभवानं काय करायचंय, आपण जाणायचंय. पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. पृथ्वी रचते आणि खचते. काय सांगितलं, पृथ्वी काय करते हो, रचते आणि खचते. म्हणजे पृथ्वी निर्माण होते आणि नाश पावते. पृथ्वीला काय आहे हो, उत्पत्ती आणि नाश आहे. हा तर आपल्याला काय आहे, हा प्रत्यक्ष अनुभव आहे आपल्याला. पृथ्वी रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. आपल्याला एक अनुभव आहे काय हो, सृष्टी काय करते, सृष्टीची निर्मिती पण होते, म्हणजे पृथ्वीची निर्मिती पण होते आणि नाश पण होतो. हा आपल्याला काय आहे हो, अनुभवच आहे. म्हणजे सृष्टीमध्ये ज्या ज्या रचना होतात त्यांना काय आहे हो, सगळा नाशच आहे. म्हणजे जेवढं आपल्या डोळ्याला दिसते जमीन, हे सगळं सृष्टी जेवढी दिसते डोळ्याला, जेवढं दिसते ते नाशच पावणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून पृथ्वी काय आहे समजून घ्यायचं आपण. अवकाश नाममात्र आहे, तेही विचारता न राहे, एवं पंचभूतिक राहे हे तो घडेना. अवकाश मात्र नाममात्र आहे. काय म्हणतायत समर्थ की म्हणून जे रचते खचते हा नियम आहे. म्हणून काय हो, काय सांगितलं, पृथ्वी हे आटून पाणी सुद्धा काय जातं, आप. अवकाश नाममात्र आहे, तेही विचारता न राहे, एवं पंचभूतिक राहे हे तो घडेना. आप पण काय जातं, पाणी सुद्धा काय जातं, आटून जातं, आपण ऐकलंय. आणि तेजही काय होते, तेजही प्रगटोन विझते, वारेही राहे. म्हणजे तेज पण काय होतं, नंतर तेज पण प्रगट होते आणि विझते. म्हणजे अग्नी लागतो आणि विझतो पण. वारा देखील काय होतो, थांबतो. म्हणजे जे जे रचते ते काय होते हो, खचते. म्हणून समर्थ म्हणलंय ना, 2 ओवीमध्ये दिले, म्हणून रचते ते खचते. म्हणजे रचते आणि खचते हे तो प्रत्ययास येते, नाना रचना होत जाते सृष्टीमध्ये. म्हणून रचते ते खचते, आप तेही आटोन जाते, तेजही प्रगटोन विझते, वारेही राहे. अवकाश नाममात्र आहे, तेही विचारता न राहे, एवं पंचभूतिक राहे हे तो घडेना. समर्थ म्हटले की पृथ्वी राहत नाही, ना वारा राहत नाही, ना तेज राहत नाही, ना पाणी म्हणजे पाणी पण राहत नाही. आप, तेज, वायू आणि आकाश राहिलंय फक्त. पृथ्वी, आप, तेज आणि वायू हे चारही काय करतात हो, नाश पावतात ना. मग समर्थ म्हटले जसं ते आहे तसंच आकाश पोकळी ही नुसती काय आहे, नावाचीच आहे ना. पण तिचे नाव सुद्धा विचार केला तर टिकत नाही. याप्रमाणे पंचभूतात्मक जे जे आहे ते टिकेल असे कधी घडायचे नाही. म्हणजे आकाश हे पण काय आहे हो, नाममात्र आहे, विचारांती तेही टिकत नाही. म्हणजे थोडक्यात सद्गुरूंना काय सांगायचंय की हे पंचभूतिक काय आहे हो, नाशिवंत आहे. हे पंचभूत काय आहेत, नाशिवंत आहेत. या 5ही मधील कोणीही शाश्वत नाहीये, कारण सगळेजण काय करतायत, नाश पावतायत. म्हणून समर्थ म्हटले यामध्ये कोणीही शाश्वत नाही.
ऐसा पांचा भूतांचा विस्तार, नाशिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. ऐसा पांचा भूतांचा विस्तार, नाशिवंत हा निर्धार, शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा. डबल का सांगितली समर्थांनी होई. हा 5 भूतांचा काय आहे? समर्थ म्हटले विस्तार आहे, सगळा पसारा आहे, परंतु तो पसारा काय आहे हो? नाशिवंत आहे. हे खात्रीनं जाणा. समर्थ म्हटले काय? खात्रीनं जाणा की हे पंचभूतांचा जो आपल्याला पसारा दिसतोय तो काय आहे? सगळा नाशिवंत आहे. आणि निराकार आत्मा, निर्गुण निराकार आत्मा तेवढा काय आहे हो? शाश्वत आणि सत्य आहे. म्हणजे या गोष्टींवरून आपल्याला सारांश काय घ्यायचा आहे हो? की पंचभूतात्मक जेवढे आहे तेवढं सारं अशाश्वत आहे. आणि म्हणजे अशाश्वत आहे म्हणजे काहीही राहत नाही, नाशिवंत आहे. आणि आत्मा मात्र शाश्वत निराकार व सत्य आहे. हे आपल्याला काय झालं? समर्थांनी सांगितलं, एका वाक्यामध्ये सांगितलं समर्थांनी की बाबांनो, आपल्याला वाटतं की ही पंचमहाभूतधी दिसत आहेत ती काय आहेत व शाश्वत आहेत. पण समर्थ म्हटले नाही, ही जी पंचमहाभूतांचा जो पसारा आहे आपल्या डोळ्याला जो दिसतोय तो सगळा नाशिवंत आहे, म्हणजे अशाश्वत आहे. म्हणजे शाश्वत आणि अशाश्वत आपल्याला कळलं पाहिजे. समर्थ म्हटले पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे सगळे नावापुरते आपल्याला ऐकल्यावर असं वाटतं ना हे शाश्वत असतील, हे अनंत काळात टिकणारे असतील, परंतु तसं नाही आहे. कधी ना कधी या सर्वांना काय आहे हो? नाश आहे. शाश्वत काय आहे? फक्त हे सगळे अशाश्वत आहेत. पंचमहाभूत सगळी अशाश्वत आहे. मग शाश्वत काय आहे? शाश्वत तो आत्मा आहे, निराकार, निर्गुण निराकार तो आत्मा आहे. त्याला कधीही येणे जाणे नाही. तोच काय आहे हो? फक्त शाश्वत आहे. तो आत्मा कोणास कळेना, ज्ञाने विन आकळेना, म्हणून या संत जना विचारावे. बघा समर्थ काय म्हणतात की तो आत्मा कुणास कळेना. तो आत्मा कुणाला कळतोय का? नाही कळत. तो आत्मा कुणाला कळत नाही. ज्ञान आहे त्यांनाच, म्हणजे ज्ञाना वाचून त्या आत्म्याचं आकलन होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून त्याच्याविषयी जर माहिती पाहिजे असेल आत्म्याविषयीची तर साधू संतास विचारावे. म्हणजे शाश्वत आत्मस्वरूप काय आहे ते साधू संत सांगू शकते. साधू संत सांगू शकतात. म्हणून त्यांना विचारायचंय, ज्यांच्याकडं ते ज्ञान आहे त्यांना विचारायचंय. जसं की संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, जेवढे संत होऊन गेले यांना काय माहित होतं? आत्मस्वरूप माहित होते. म्हणून आत्मस्वरूप जर माहित करायचं असेल तर त्यांनाच ते आपण काय केलं पाहिजे? विचारता आलं पाहिजे. म्हणजे ज्यांना ते माहीत आहे त्यांना काय करता आलं पाहिजे? आपल्याला विचारता आलं पाहिजे. विचारता सज्जनाशी ते म्हणती की अविनाशी, जन्म मृत्यू आत्मयासी बोलोच नये. विचारता सज्जनाशी, त्यांना विचारलं म्हणजे संत सज्जनांना विचारलं तर ते सांगतात की काय हो? आत्मा हा अविनाशी आहे, त्याला काय नाही हो? जन्म मृत्यू नाहीच आहे. त्या आत्म्याचा जन्म होतो, मृत्यू होतो असं नावच काढू नका. असं कोण म्हणतात? संत सज्जन म्हणतात की जन्म मृत्यू आत्मयासी बोलोची नाही. जन्म मृत्यू नाहीच आहे. आत्म्याला येणं नाही आणि जाणं नाही. तो येतही नाही आणि जातही नाही. हे कोण सांगू शकतं आपल्याला? संत सज्जन सांगू शकतात. कारण त्यांनी ज्ञानातून तो अनुभव घेतलेला आहे. म्हणून त्यांना ते माहिती आहे. सद्गुरू परंपरेला माहिती आहे. आपल्याला कुणाला हे माहीत नाहीये, म्हणून विचारता आलं पाहिजे. हे असं समर्थ सांगतायत आपल्याला. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार, निराकारी आणि आकार विवेके ओळखावा. निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, जे निराकार म्हणजे निराकार हा नित्य आणि आकार हा अनित्य आहे असे काय? म्हणजे निराकारामध्ये आकार आहे असं आपल्याला भासतो आणि आकारामध्ये निराकार आहे असे आपल्याला भासते. ह्यासाठी निराकार कोणतं आणि आकार कोणतं हे विचाराने काय केलं पाहिजे? आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आपल्याला काय वाटतं? निराकारामध्ये आपल्याला आकार दिसतो आणि आकारामध्ये निराकार दिसतो. लक्षात घ्या. यासाठी समर्थ म्हणतात की अभ्यासानं, विवेकानं आपल्याला ती ओळखता आलं पाहिजे. बाबा निराकार कोण, आकार कोण,
हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. निराकार जाणावा नित्य, आकार जाणावा अनित्य, यास बोलिजे नित्यानित्य विचारणा. निराकार जाणावा नित्य. समर्थ म्हटले निराकार म्हणजे कोण हो? जो निराकार हा नित्य आणि आकार हा काय आहे, अनित्य असं जाणावं. यालाच काय म्हटलं जातं, नित्यानित्य विवेक म्हणतात. यालाच काय म्हणतात हो, नित्यानित्य विवेक म्हणतात. सारी भासे असार आणि असारी भासे सार, सारासार विचार शोधून पहावा. सारी भासे असार काय सांगितलंय, सारी सारांश काय, सारात असार भासते आणि असारात काय होते हो, सार भासते. आपल्याला बघा सार असार पण कळत नाही, सार असार पण काय होत नाही, कळत नाही. आपल्याला जर सार कळत असतं तर आपण अज्ञानाच्या नादी लागलोच नसतो ना. प्रत्येक मनुष्य लगेच विश्वास कशावर ठेवतो, अज्ञानावरती. कुठं झाडातून पाणी निघालं तरी काय करतात व लोक तिथं जाऊन पूजा करतात, बघितलं ना आपण. अरे बघत जा ना, समर्थ म्हटले सारासार विवेक बघत जा अगोदर. झाडातून पाणी कसं येईल, हा काय चमत्कार आहे का? एखादी पाईपलाईन प्राणी मात्रांनी कुठं काय होल केलेलं असेल आणि ते पाणी सुद्धा काय करू शकतं, झाडामधून येऊ शकतं. पावसामधलं पाणी एखाद्या ठिकाणी साचून ते सुद्धा पडू शकतं. म्हणजे हा सारासार विवेक आहे. समर्थ म्हटले सार काय असार काय आपल्याला काय कळत नाही, आपण कशावरती विश्वास ठेवायला जातो. म्हणून समर्थ म्हटले सार असार आपल्याला कळलं पाहिजे. बघा मध्यंतरी एक आलेलं काय, औषध देतोय, औषध देते, रोग बरा होतो, रोग बरा होतो म्हणून सगळी लोक तिथं औषध घ्यायला जायचे. पण देत काय होता हो तो औषध, वेगळंच काहीतरी देत होता. लक्षात घ्या, म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवू नका. समर्थ म्हटले सारासार विचार करायला शिका, की बाबा त्यानं डिग्री घेतलेली आहे का. जो व्यक्ती आपल्याला औषध देतोय, आपण ज्याच्याकडून औषध घेतोय त्या व्यक्ती 4 वर्ग शिकलेला आहे का, हे तर बघता आलं पाहिजे ना. कुणावरती विश्वास आपण ठेवतो, काहीही घेतो. समर्थ म्हटले असं नाही. समर्थांनी आपल्याला सारासार विचार करायला शिकवले. अरे सार काय असार काय कळलं पाहिजे. एखादं औषध देण्यासाठी त्यानं विशिष्ट अशी डिग्री घेतलेली पाहिजे. त्यानं किती वर्ष जातात माहिती आहे ना आपल्याला, 30-32 वर्ष काय होतात तो व्यक्तीच्या आयुष्यातील. म्हणजे 30-32 वर्षापर्यंत ते डिग्री घ्यायला लागतात ना. बरीचशी वर्ष त्या शिक्षणात काय होतात तो जातात. त्यावेळेस कुठं ती डॉक्टरची डिग्री मिळते, औषधांची डिग्री मिळते. म्हणून समर्थ म्हटलं कुठलंही औषध घे, म्हणजे अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. हा बाबा आता एक गोड बाबा म्हणून आलेला बघा, म्हणजे त्यानं हात लावला की फळं गोड व्हायची, त्यानं हात लावला की फळं गोड व्हायची. अहो समर्थ म्हटले शुद्ध अज्ञान आहे हे. त्यानं काय केलं, तो हाताला काहीतरी लिक्विड लावायचं ते, जेणेकरून ते फळ काय लागायचं व गोड लागायचं. म्हणजे गोड लागायला हे असा कसला समर्थ म्हटले चमत्कार आहे, असा कुठंच चमत्कार नाहीये. फळं गोड होतील, माणसाचे रोग बरे होतील ह्यांच्या आशीर्वादाने, असं चमत्कार नाहीये. समर्थ म्हटले आपण विज्ञान युगात वावरतोय. कुठल्या युगात वावरतोय आपण, विज्ञान युगात वावरतोय. अरे प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी काय आहे हो, इथं आता शिक्षण घ्यावं लागतं, डिग्री घ्यावी लागते, तरच आपण त्यावरती काय ठेवायचा आहे, विश्वास ठेवायचा आहे, अन्यथा नाही. कारण आपण आता काय आहे हो, सुशिक्षित आहे ना. सार काय असार काय कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणते आपल्याला, समर्थ आपल्याला काय म्हणतात, सारी भाषे असार आणि असारी भाषे सार, सारासार विचार शोधून पहावा. नेहमी समर्थ म्हटले सार असार विचार करूनच बघायचं. कारण कुठल्याही गोष्टींवरती लगेच विश्वास ठेवायचा नाही. आपल्याला सार काय असार काय हे शोधून काढताच आलं पाहिजे, शोधून पाहताच आलं पाहिजे. कारण का हो बघा, आता नवीनच फॅड निघालंय काय हो, अकॅडमी काढतात बघा. सगळेजण काय करतात, अकॅडमी काढतात. म्हणजे आपल्याला सारासार विवेक दिलेला आहे. काय हो समर्थ म्हटले शिकलेला आहेत ना तुम्ही, बघता आलं पाहिजे की शाळा कोणती आहे, का आपला मुलगा बोगस शाळेत शिकतोय. हा सारासार विचार आहे. समर्थ म्हटले आपल्याला जे शासनाचं आहे ते काय आहे व शाश्वत आहे ना. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, समर्थ म्हटले शाश्वत म्हणजे इथं हा भाग समजून घ्या. नाहीतर काय म्हणचाल, शाश्वत म्हणजे टिकणार, म्हणजे परमार्थातलं शाश्वत म्हणजे अनंत काळ टिकणारं, आणि अद्वैत भागातलं शाश्वत म्हणजे
त्या आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत विश्वासार्ह म्हणजे ज्याच्यावरती विश्वास ठेवता येईल असं काय हो, म्हणजे त्याला सार किंवा शाश्वत म्हटलं जातं. लक्षात घ्या, शब्दामध्ये आपल्याला कसं आहे तेवढाच शब्द धरून बसायचं, तसं नाही आहे. समर्थ म्हटले जे विश्वासपूर्ण आहे अशा गोष्टींवरती आपल्याला विश्वास ठेवता आलं पाहिजे. अज्ञान बाळगायचं नाही आहे, मुळीच अज्ञान बाळगायचं नाही. समर्थ म्हटले अज्ञानात कुठल्या अडकायचं नाही. कोण औषध देतंय, कोण फळं गोड देतंय, आजार बरा करतंय, असा आजार बरा होऊ शकत नाही. समर्थ म्हटले बाबा आयुर्वेदिक डॉक्टर असतील किंवा दुसरे डॉक्टर असतील, त्यांनी डिग्री घेतलेली आहे का नाही हे आपल्याला तपासून पाहता आलं पाहिजे. कुणाकडून काय घ्यायचं नाही, अशा अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. सार काय असार काय हे विचारपूर्वक पाहायचंय, अन्यथा काय होईल आपल्या जीवावर बेतेल. समर्थ म्हटले जीवावर बेतेल. जे आपण शिकलेलो आहोत कोणत्याही गोष्टींवरती सहज विश्वास ठेवायचा नाही, तपासून पाहायचंय हो, शोधून पाहायचंय. पंचभूतिक ते माईक परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे. पंचभूतिक ते माईक काय सांगितले? पंचभूतिक ते काय आहे? पंचभूतात्मक दृश्य माईक असले तरी अनेकात काय होते ते पंचभूतिक ते माईक परंतु भासे अनेक. आपल्याला जे सगळं पंचभूतिक आहे ते काय वाटतं हो, माईक भासतं. म्हणजे मिथ्या असले तरी ते काय होतं आपल्याला भासतं ना. जरी ते मिथ्या असलं तरी ते भासतं. आणि आत्मा एक असून तो सर्वांमध्ये काय आहे हो, व्यापून आहे. म्हणजे पंचभूतिक माईक व अनेक आहे आणि आत्मा कसा आहे हो, शाश्वत आणि एकच आहे. लक्षात ठेवा, एक असून तो काय आहे, सर्वांमध्ये व्यापक आहे, सर्वांमध्ये काय आहे, व्यापून आहे. चहू भूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सगण नेहटून पाहता अभिन्न गगन आणि वस्तू. चहू भूतांमध्ये गगन, चार भूतांमध्ये आकाश, म्हणजे जे काही चारही भूतात आकाश जसे घनदाट भरलेलं आहे तसं आकाशात निराकार ब्रह्म घनदाट भरलेलं आहे. हे समर्थ म्हटले नीट सूक्ष्म विचारानं पाहिलं तर आकाश व ब्रह्म ही काय वाटत नाहीत आपल्याला, भिन्न दिसत नाहीत, एकरूपच आहेत. असं काय होतात, भासतात. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, पंचभूतांमध्ये आकाश हे असं तत्व आहे की आकाश आणि ब्रह्म आपल्याला वेगळं भासत नाही, ते एकच आहे असं वाटतं. लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला ह्या सूक्ष्म गोष्टींचा लघुबोध म्हणजे समर्थ म्हटले छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकता आल्या पाहिजेत. जसं प्रपंचात संसारात आपण छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देतो ना, समर्थ म्हटले देता आलं पाहिजे. आरोग्यावरती नीट लक्ष देता आलं पाहिजे, मुलांच्या शिक्षणावरती नीट लक्ष देता आलं पाहिजे आणि परमार्थावरही नीट लक्ष देता आलं पाहिजे. तर आपला सर्व कार्यभाग काय होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. लक्षात ठेवा, प्रपंच परमार्थ आणि संसार या त्रिवेणी संगमावरती आपलं नित्य स्नान घडायला हवं. तरच आपल्या आलेल्या जन्माचं काय आहे व सार्थक आहे. कारण समर्थ म्हटले आपण ज्या विद्या घेतोय ते एवं पोट भरवायची विद्या आहे. लक्षात ठेवा, त्याला आपण सद्विद्या म्हणू शकत नाही. म्हणजे थोडक्यात समर्थांना सद्विद्या कोणती, जर आपण घेतलेल्या शिक्षण नैतिकतेनं आपण त्याचं म्हणजे नैतिक मूल्यांचा वापर करून जर त्या शिक्षणाचा वापर करत असेल, समाजामध्ये नैतिक मूल्य आपली जपत असू तर त्या शिक्षणाचा उपयोग आहे. नाहीतर काय घेऊन उपयोग नाही. डिग्री भयान डिग्र्या घेतल्यात, PhD केली एखाद्या गोष्टींमध्ये, नैतिक म्हणजे एखाद्या विषयावरती PhD केली आणि अंतरीचे षडविकार विसरून गेला, सगळे कर्म चुकीचेच करत राहिला, तर असं जे घेतलेलं शिक्षण आहे त्याला व्हॅल्यू काय आहे हो, शून्य आहे. समर्थ म्हटले शून्य व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या, तू शिकलायस ना, व्यवस्थित उत्तमाचं शिक्षण घेतलंय तर तुझा नैतिक अधिकार काय आहे, म्हणजे नैतिक कर्तव्य काय आहे हो, की आपण घेतलेल्या शिक्षणाचा वापर आपल्याला समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी करता आला पाहिजे. आणि आपल्या स्वतःमध्येही त्या षडविकारांना जागा नाही द्यायची. समर्थ म्हटले
जर ते षडविकारच नाही कळले तर सगळ्या विषयात PhD करून काही उपयोग नाही. समर्थ म्हटले प्रत्येक विषयात PhD करून काही उपयोग नाही. पैसा अखंड कमवला, कितीही कमवला तरी उपयोगाचं नाही. आपल्याला बघा घटना ऐकायला मिळतात. समर्थ म्हणतात की काय लोक कशासाठी हापपलेत हो, सगळेजण कशासाठी हापपलेत? पैशासाठी. समाजकार्य करण्यासाठी कोणी हापपलेलं नाहीये. समाजकार्य फक्त सद्गुरू परंपरा करू शकते. निस्वार्थपणे निष्काम भावनेनं सगळं करतायत. कुणासाठी करतायत? आपल्यासाठी करतायत. लक्षात ठेवा, तसं करता आलं पाहिजे व प्रत्येकाने जर आचरण त्या पद्धतीनं घेतलं तर आपली ही पृथ्वी सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. ही पण पृथ्वी होईल आणि द्वैतातली ही पृथ्वी होईल. लक्षात घ्या. म्हणजे समर्थ म्हटले की काय करायचंय? चहूभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सगण, नेटून पाहता अभिन्य गगन आणि वस्तू. आपण बघायला गेलो तर ब्रह्म आणि आकाश यामध्ये आपल्याला काय दिसत नाही? बदल दिसत नाही, भिन्न वाटत नाही. तो एकच आहे आता असं वाटतं. उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. उपाधी योगेची आकाश काय सांगितलंय हो? उपाधीमुळेच त्याला आकाश म्हणायचे आणि उपाधी नसल तर तेच काय होते हो? निराभास होते. म्हणजे ते निराभास म्हणजे उपाधीमुळेच आपण त्याला काय म्हणतो? आकाश म्हणतो ना. आणि उपाधी नसेल तर तेच काय आहे हो? निराभास आहे. म्हणजे जे निराभास तेच काय आहे? अविनाशी आहे. आकाशही तसेच आहे. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की उपाधी आहे म्हणून आकाश व उपाधी नाही म्हणून ब्रह्म. ज्याला उपाधी किंवा भास नाही ते ब्रह्म आणि आकाशही तसेच आहे. समर्थांना काय म्हणायचंय? आकाशाला उपाधी आहे म्हणून ते नाशिवंत आहे आणि ब्रह्म हे आकाशासारखंच आहे, परंतु त्याला कोणतीही उपाधी नाही म्हणून ते काय आहे हो? शाश्वत आहे. नाहीतर बघायला गेलं तर दोन्ही काय आहेत? समानच असे वाटतात ना. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते गे तेची अनुमाना विवेके आणावे. आता असो हे समर्थ म्हणतात बाद झाले. आता हा विचार राहू द्या, पण विचार केला असता ज्याचा नाश होत नाही तेच, अरे त्याचेच विचाराने काय केले पाहिजे? अनुमान केले पाहिजे. म्हणजे विचाराने पाहता जे नाश पावत नाही ते विवेकाने अनुमानाच्या टप्प्यात आणून सोडावे. समर्थ म्हणले विवेकानं बघायचंय आपल्याला की जे नाश पावत नाही ते आपल्याला काय करायचंय व विवेकानं पाहायचंय. सारी उपाधी योगेची आकाश, उपाधी नसता निराभास, निराभास ते अविनाश तैसे गगन. आता असो हे विवंचना, परंतु जे पाहता नासेना, ते गे तेची अनुमाना विवेके आणावे. परमात्मा तो निराकार, जाणी जे हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. परमात्मा तो निराकार म्हणजे परमात्मा हा काय आहे हो? निराकार आहे. हे समजणे हा सारासार काय आहे? विचार आहे. आता आपण कोण हा विचार केला पाहिजे. म्हणजे आता आपण काय केला पाहिजे? आपण कोण हा विचार काय केला पाहिजे हो? केला पाहिजे. म्हणजे परमात्मा तो काय आहे? निराकार आहे आणि परमात्मा तो निराकार, जाणी जे हा विचार सार, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. अहो आपण कोण, परमात्मा कोण हे सारासार विचारानं पाहता आलं पाहिजे. तो परमात्मा कसा आहे हो? सार आहे. आपण काय आहे हो? असार आहे. लक्षात ठेवा. आपला देह कसा आहे हो? नाशिवंत आहे. तरी हे आपण सजवताना राहत नाही. समर्थ म्हटले सजवा हो, जोपर्यंत आहे तोपर्यंत सजवा. परंतु जाणीव असू द्या, अंतरी जाणीव असू द्या की हे जे स्वरूप आहे माझं, मी एवढी सुंदर दिसते, मी एवढी सुंदर आहे, ते कुणामुळे? कोण आंतरिक कार्य करतंय म्हणून आपण एवढं सुंदर दिसू शकतोय. ज्या क्षणी तो निघून जातो त्या क्षणी आपल्याला काय करतात तो? कुणी ठेवत नाही. कितीही सुंदर असू द्या, कितीही सुंदर स्त्री असू द्या, कोण ठेवतं का हो? नाही ठेवत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की काय, कितीही देह सुंदर असला तरी तो काय आहे हो? नाशिवंत आहे. शाश्वत कोण आहे? तिच्या अंतरी, त्या देहाच्या अंतरी कार्य करणारा तो शाश्वत आहे. याचा विचार आपल्याला काय केला पाहिजे? बघता आला पाहिजे. देहास अंत येता वायो जातो तत्वता,
हे लटिके म्हणाल तरी आता श्वासोश्वास धरावा. देहाचा अंत येता. आता आपला अंत आला म्हणजे देहाचा अंत होतो म्हणजे काय होतो? देहाचा अंत होतो म्हणजे काय होतो? काय बघतो आपण हो? देहाचा ज्या वेळेस एखादा व्यक्ती गेला, आपण काय करतो? नाकाजवळ काय धरतो? कापूस धरतो की श्वासोश्वास चालू आहे का? ज्या क्षणी वायू येत नाही त्या क्षणी आपण काय घोषित करतो की हा व्यक्ती काय झालाय? मेलाय. लक्षात घ्या. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय? देहाचा अंत होतो म्हणजे काय होतं हे तर खरोखर काय होतो? वायू तेवढा जातो. म्हणजे हे खोटे म्हणाल तर आता समर्थ म्हटले हे जर खोटं वाटत असेल की बाबा देह संपतो म्हणजे वायू निघून जातो, हे जर खोटं वाटत असेल तर थोडा वेळ 1 सेकंद काय करा? पूर्ण श्वास रोखून धरा. लगेच काय होतं? जीव गुदमरल्यासारखा होतो. लक्षात घ्या. समर्थ म्हटले विश्वास बसत नसेल ना, ज्याला विश्वास बसत नसेल त्यानं काय करा? नाकतोंड दाबून धरा. लगेच 2 मिनिटात काय होतो? श्वासोश्वास गुदमरतो, देहाला नको नको होतं. म्हणजे जो आपला देह कशामुळं आहे? फक्त तो वायू आहे अंतरी म्हणून. लक्षात ठेवा. म्हणून समर्थ म्हटले विश्वास बसत नसेल तर थोडा वेळात श्वास रोखून धरा म्हणजे कळेल तुम्हाला की आपला देह कशावरती चाललेला आहे. या श्वासोश्वासावरती काय झालेलं आहे? चाललेला आहे. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. श्वास कोंडता देह पडे म्हणजे ज्या क्षणी माणसाचा श्वासोश्वास थांबतो त्या क्षणी देह काय होतो? पडतो ना. श्वास कोंडला तर काय होईल? देह पडेल. आणि देह पडला की त्याला काय म्हणतात? मडे म्हणतात ना. आणि त्या मड्याच्या हातून कधीच काही काम होत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे मड्याच्या ठिकाणी कर्तृत्व नाही हे तर उघड आहे ना. समर्थ म्हटले की काय नाही, एखादा व्यक्ती मेला त्यानं आयुष्यभर पैसा 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 केलेला असतो. लक्षात ठेवा. आणि तो गेला त्यानं कुणाला दिलेलं नसतं कधी काय. लक्षात घ्या. त्यानं कधीच कुणाला रुपया दिला नाही, भावांनाही काय दिलेलं नाही. सगळं स्वतःच काय केलं? घेऊन बसलाय. सगळं सगळं घेऊन बसलाय. आणि तो मेला. आणि तो मेल्याच्या नंतर त्याच्याजवळ असं समजा सगळं गाठोड आहे, सगळं सोनं आहे, पैसा आहे, सगळं आहे. आणि एक एक गाठोडं घेऊन गेले म्हणजे त्या ज्याचं आहे ते काय करायला लागले? घेऊन जायला लागले. तरी ते मड म्हणणार आहे का हो की नका नेऊ माझं आहे? नाही म्हणू शकत. का हो? कारण मड्यास कर्तृत्व न घडे. समर्थ म्हटले आहे तोपर्यंत माया गोळा केली, परंतु गेल्याच्या नंतर कोण घेऊन गेलं तरी विचारायला तो मड उठणार आहे का? नाही उठणार. लक्षात ठेवा. म्हणजे आपण जे एवढं करतोय म्हणजे समर्थ म्हटले भ्रष्टाचार करतोय, लुबाडून आणतोय, सगळ्याचं काय करतोय? ओरबडून आणतोय. लक्षात ठेवा. काय बरोबर घेऊन जाणार नाही. म्हणजे जेवढं शाश्वत आहे तेवढंच आपल्याबरोबर येणार आहे. शाश्वत काय आहे? व ज्ञान आहे, त्या परब्रह्माची जाणीव आहे. समर्थ म्हटले जे ज्ञान जेवढं मिळवू आपण तेवढं बरोबर घेऊन जाणार आहे, बाकी काय घेऊन जाणार नाही. लक्षात ठेवा. जेवढं अंतकरणी जेवढं समाधान मिळणार आहे आपल्याला, जो परमार्थ करून संत सज्जन काय झाले हो? संतांना आत्मिक समाधान मिळालं ना, खूप मोठं समाधान मिळालं. ते नश्वर गोष्टीत अडकलेच नाहीत. लक्षात ठेवा. ते आत्मज्ञानी होते. म्हणजे एखाद्यानं कितीही श्रीमंत असला, हिडे जवाहर त्यांच्यासाठी आणले तरी संतांना त्या गोष्टीचं ते माती समान मानत होते. त्या गोष्टींना काय मानत होते? माती समान. एखादं म्हणाले येडच आहे, ते येडच आहे काय, एवढा मोठा नजराणा आणला तरी घेतला नाही. अहो परंतु त्या नजराण्याची किंमत त्यांच्या दृष्टीनं शून्यच होती ना. त्यांच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा नजराणा कोणता हो? ते परब्रह्म, जे निर्गुण निराकार शाश्वत आहे, तोच खरा ठेवा त्यांच्यासाठी खरा होता. लक्षात ठेवा. ते फक्त कळलं कुणाला? संत सज्जनांनाच कळलं ना. आपल्याला कळत नाही. आपण शेवटपर्यंत काय करतो? माया गळा करतो आणि दुसऱ्याची काय करतो? भरती करतो ना. शेवटी कुणाचं तरी ते दुसऱ्याचंच होणार आहे ना. मुलांचं होऊ द्या, मुलींचं होऊ द्या, कुणाचं होऊ द्या, ते शेवटी दुसऱ्याचंच आहे. समर्थ म्हणले अरे आहे तोपर्यंत
माझं काय मला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे सद्गुरू काय सांगतात, समर्थ काय आपल्याला शिकवतात की तुम्हाला शाश्वत कोण आहे ते ओळखता आलं पाहिजे. त्यांना तर ओळखताच आलं पाहिजे हो, सद्गुरू परंपरेला तर ओळखताच आलं पाहिजे. शिवाय शाश्वत कोण आहे हे आपल्याला काय करता आलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. श्वास कोंडता देह पडे, देह पडता म्हणती मडे, मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी, देहा वेगळा वायो न करी, वायो वेगळा देह न करी, विचार पाहता काहीच न करी एका वेगळे एक, देहा वेगळा वायो न करी. काय सांगतात की देहाशिवाय वायू किंवा वायूशिवाय देह कधी काही करू शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे विचार केला तर एकाशिवाय एकाला काहीच करता येत नाही. म्हणजे देह असेल तर त्याला वायू पाहिजे आणि वायू असेल तर देह असला तर त्याला उपयोग आहे ना. म्हणजे दोघं एकमेकांशिवाय काय होऊ शकत नाहीत, राहू शकत नाहीत. उगेच पाहता मनुष्य दिसे, विचार घेता काहीच नसे, अभेद भक्तीचे लक्षण ऐसे ओळखावे. उगेच पाहता मनुष्य दिसे. समर्थ म्हटले की वरवर पाहिलं तर आपला मनुष्य देह दिसतो, पण त्याचा विचार केला तर देह म्हणून वेगळा काय नाही, वेगळा नाही ना. देह म्हणून वेगळा पदार्थ नाही. म्हणजे नाशिवंत तत्वांचे पंचभूतांचे एक काय आहे, हे गाठोडच आहे ना. वेगळं आहे का काय? हा देह म्हणजे काय आहे, या नाशिवंत तत्वांचं, या नाशिवंत पंचभूतांचंच एक गाठोड आहे. आणि हे गाठोड म्हणजे असं आपल्याला काय येतं, आढळून येतं. आणि सर्वत्र निर्गुण ब्रह्मा वेगळे काही नाही असं काय येतं हो, आपल्याला अनुभवास येतं. हेच काय आहे हो, अभेद भक्तीचे लक्षण आहे. लक्षात ठेवा. समर्थ काय म्हटले की बघायला गेलो तर हा देह म्हणजे काय आहे हो, नाशिवंत पंचभूतांचं गाठोड आहे. आणि त्यामध्ये शाश्वत कोण आहे हो, फक्त तो निर्गुण निराकार परब्रह्म हा शाश्वत आहे. आणि हे कळलं तरच काय आहे, हे अभेद भक्तीचे लक्षण आहे. समर्थ म्हटले कधीही भेदू शकणार नाही असं लक्षण आहे भक्तीचं. पण हे आपल्याला कळलं पाहिजे. जे बघा सद्गुरूंनी समर्थांचा केवढा मोठा काय होता हो. समर्थांनी अखंड आपल्याला परमार्थ कळावा, आपण परमार्थाला लागावं म्हणून अखंड हा दासबोध ग्रंथ लिहून ठेवलाय. लक्षात ठेवा. प्रत्येक दासबोध ग्रंथातील प्रत्येक दशक, प्रत्येक समास खूप उत्तमाचा समर्थांनी लिहून ठेवलाय. प्रत्येक आपल्यावरच आहे सगळं. आपण काय करतोय, आपण नुसताच अहंकार करतोय ह्या देहावरती. म्हणजे कितीही सुंदर बघा, काळा आणि गोर असं दोनच प्रकारचे देह आहेत ना. कोण कसंही असेल म्हणजे देहच आहे ना. पण समर्थ म्हणले प्रत्येक देह म्हणजे गोरा देह काय पंचभूतांनी बनलेला नाही का, त्याला वेगळी पंचभूत आहेत का? काळ्या माणसाला काय वेगळी पंचभूत आहेत का? असं नाही आहे. समर्थ म्हणले अरे कुठलाही देह जरी घेतला, काळा घ्या गोरा घ्या, प्रत्येक देह हा पंचभूतांचा काय आहे, नुसता गोळा आहे ना. पंचभूतांचा गोळा आहे. आणि ह्या नुसतं पंचभूत असून उपयोगाचं नाही. त्यामध्ये काय पाहिजे हो, तो निर्गुण परब्रह्म पाहिजे. त्या देहामध्ये आत्मा पाहिजे तर तो देह चालू शकतो, बोलू शकतो. लक्षात घ्या. त्या देहाला चालवायचंय, ह्या पंचभूतांना घेऊन देह चालवायचा आहे. हे कुणाच्या हातात आहे, त्या निर्गुण निराकाराच्या हातात आहे. लक्षात ठेवा. तो जर करता नसेल शरीरामध्ये, तो निर्गुण ब्रह्म नसेल तर काय होणार नाही आपल्याला, आपण काय करू शकणार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ते नुसतं पंचभूताचं गाठोडं असून उपयोग नाही. त्याच्यामध्ये एक आत्मा पाहिजे, बरोबर ना, त्या देहामध्ये, तर तो देह सर्व कार्य करू शकतो. आत्म्याविना कुठलं कार्य होणार नाही. लक्षात ठेवा. तो एक असून सगळीकडे व्यापून आहे. हे गोष्ट आपल्याला काय करायची, लक्षात ठेवायची. करता आपण ऐसे म्हणावे, तरी आपले इच्छेसारखे व्हावे, इच्छेसारखे न होता मानावे, अवघेच वाव. करता आपण ऐसे म्हणावे. समर्थ म्हटले की मी करता असे म्हणावे. म्हणजे करता आपण असे म्हटले तर आपल्या इच्छेप्रमाणे सर्व घडलं पाहिजे. पण तसं आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही. त्या अर्थी आपला कर्तेपणा सगळा काय आहे, खोटा आहे. म्हणजे लक्षात ठेवा. मी करता असं जर आपण म्हणत असू तर श्वास घ्यायचं आपल्या हातात पाहिजे,
ते रक्त व्हायचं आपल्या हातात पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे सगळ्या शरीराची जी यंत्रणा चालते त्याच्यावरती आपलं नियंत्रण पाहिजे. कारण आपण करताय ना, मी करता आपण म्हणतो ना, मी करताय. समर्थ म्हटले बर ठीक आहे, तू करताय ना, मग तुझं नियंत्रण का नाही देहावरती? तुझं नियंत्रण का नाही देहावरती? तू पाहिजे त्यावेळेस श्वास घेतला पाहिजे, पाहिजे वेळ त्यावेळेस नाही घेतला पाहिजे. चालतंय का असं? नाही चालत. म्हणजे ज्या अर्थी चालत नाही, म्हणजे ज्या अर्थी तुझं नियंत्रण त्या देहावरती नाही, त्या अर्थी तू त्या देहाचा करता नाही. ही गोष्ट जाणून घ्या. समर्थांना काय सांगायचंय की ज्या अर्थी आपलं कुठलंही कार्य आपल्या इच्छेप्रमाणे होत नाही देहामधलं, त्या अर्थी आपण देहाचा करता नाही. देहाचा करता वेगळाच आहे, हे ध्यानात ठेवायचंय. समर्थ म्हटले हे एक वर्म ध्यानात ठेवायचंय की देहाला चालवणारा वेगळाच आहे. म्हणून करता नव्हे की आपण, ते भोगता कैचा कोण, हे विचाराचे लक्षण अविचारेन घडे. समर्थ म्हटले म्हणून करता नव्हे की आपण, म्हणून आपण करता नाहीये. लक्षात घ्या. म्हणून करता काही आपण नाही, तर भोगता तरी कोण, हे विचाराचे काम आहे, अविचाराने होणार नाही. म्हणजे समर्थ म्हटले विचार करता आला पाहिजे. ज्या अर्थी आपण करता नाही तर ते आपण भोगता तरी आहे का हो, हा विचार आपल्या अंतरी आला पाहिजे, कळलं पाहिजे. आणि हा विचार करता आला पाहिजे. ह्याचं उत्तर शोधायचं काम आपण करायचंय, विचारानं घ्यायचंय. अविचारानं हे घडणार नाही. अविचार आणि विचार जैसा प्रकाश आणि अंधकार, विकार आणि निर्विकार एक नव्हे की. अविचार आणि विचार एक आहेत का हो? नाहीये. समर्थ म्हटले जसं प्रकाश व अंधार, विकार व निर्विकार एक नव्हेत, त्याचप्रमाणे विचार आणि अविचार एक होणार नाहीत. म्हणजे विचार म्हणजे काय हो? प्रकाश. आणि अविचार म्हणजे काय हो? अंधार. म्हणजे विकार आणि अविकार एक नाहीत. लक्षात ठेवा, विकार आणि अविकार एक नाहीत. ते काय आहेत? भिन्न आहेत. आपल्या शरीरामध्ये विकार आहेत आणि अविकाराशिवाय आपलं म्हणजे विकार नसतील ते शरीर काय झालं हो? अविकारी. अविकारी फक्त तो परब्रह्म आहे हो, त्याला कुठला विकार हे बाधत नाही. म्हणजे विकार आणि अविकार, विचार आणि अविचार. विचार म्हणजे काय हो? एखादी गोष्ट करताना विचार आला पाहिजे हो अंतरी. काय? एखादी गोळी घेतोय आपण, शिकलेलो आहोत, आपण बघता आलं पाहिजे गोळीवरती बाबा की ही गोळीची मुदत तर संपली नाही ना. हा विचार झाला हो, सारासार विचार झाला. अविचार काय? असू दे तिकडं, असेल ती खायची. हा काय झाला? अंतरीचा अविचार झाला. म्हणजे समर्थाने आपल्याला किती सावधपणे काय केलंय हो, आपल्याला प्रत्येक भाग आपल्याला सावधतेने घ्यायला सांगितलाय. म्हणून समर्थ म्हणले परमार्थात जसा सावध आहे तसा संसार प्रपंचात बी सावध राहता आलं पाहिजे. आणि संसार प्रपंचात जो सावध आहे त्यानं परमार्थात पण सावध राहता आलं पाहिजे. अंतरी एक विचार करता आलं पाहिजे की ज्या अर्थी आपल्या देहावरती आपलं नियंत्रण नाही, त्या अर्थी या देहाचा करता मी नसून कोणी वेगळा आहे. लक्षात ठेवा. ही गोष्ट आपल्याला काय करता आलं पाहिजे? घेता आली पाहिजे. शाश्वत कोण, अशाश्वत कोण, याचा विचार करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले विचार आणि अविचार हे एक नाहीत, हे विभिन्न आहेत. जेते नाही विवंचना, तेते काहीच चालेना, खरे तेची अनुमाना कदा नये. जेते नाही विवंचना. समर्थ म्हटले जेते म्हणजे अनुभवाला म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय की ज्या मनुष्याला विचार नसतो ते काहीच चालत नाही, त्याला खरे कधीही कळत नाही. लक्षात ठेवा. जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना. ज्या माणसाकडे विचार नाही ना तिथं कोणाचंच काही चालत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे ज्या विचार तिथं काही चालत नाही ना. विचार करता आलं पाहिजे की आपण कुठं चुकतोय. खरे त्याची अनुमाना कदा नये. म्हणजे त्याला काय होत नाही, मनुष्याला विचार नसतो ते तर काहीच चालत नाही, त्याला खरं कधीही कळायचं नाही. म्हणजे जेथे विचार नाही ते काहीच चालत नाही. सत्य वस्तू काही अनुमानास येत नाही. म्हणजे ज्या माणसाकडे विचारच नाही त्याला विचार जाणूनच घ्यायचा नाही, त्याच्याकडं कुठून त्याला कळणार आहे हो सत्य काय आहे असत्य काय आहे. म्हणजे ज्याच्याकडं विचारच नाही त्या व्यक्तीला कळणार आहे का हो आत्मा, अंतरात्मा, परमात्मा, शाश्वत अशाश्वत काही कळणार नाही. म्हणून समर्थ म्हटले जो विचारी व्यक्ती आहे त्यालाच काय कळणार आहे हो
हे शाश्वत अशाश्वत हे कळणार आहे, सत्य काय आहे हे कळणार आहे, अन्यथा काहीही कळणार नाही. प्रत्ययास बोलीजे न्याय, अप्रत्यय तो अन्याय, जात्यांधास परीक्षा काय नाना रत्नाची. प्रत्ययास बोलीजे न्याय, समर्थ म्हणतात अनुभवाला काय म्हणतात, न्याय म्हणतात. अनुभवाला काय म्हणतात, न्याय म्हणतात. जेथे अनुभव नाही तो अन्याय होय, म्हणजे अनुभवाला काय म्हणतात, न्याय म्हणतात. आणि जिथं अनुभव नाही तो अन्याय होय. म्हणजे न्याय प्रत्यय म्हणजे काय हो, न्याय, आणि अप्रत्यय म्हणजे काय हो, अन्याय. म्हणजे जन्मांधाला अनेक रत्नांची परीक्षा कशी करता येईल. म्हणजे जो आंधळा आहे, जन्मापासूनच आंधळा आहे, त्या व्यक्तीला रत्न पारख करता येतील का हो, नाही करता येणार. म्हणून समर्थ म्हणले की काय पाहिजे हो, तिथं अनुभव पाहिजे. अनुभव असेल तो न्याय आणि अनुभव नसेल तो अन्याय. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीचा काय पाहिजे हो, अनुभव पाहिजे. रत्नांची परीक्षा करायची तर त्या व्यक्तीला डोळे पाहिजेत हो, जन्मापासून डोळे पाहिजेत, अनुभव पाहिजे, तरच तो रत्नाची काय करू शकतो, पारख कळू शकतो. नाहीतर काय हो, एक आजीबाई आयुष्यभर नदीतून एक दगड आणला होता त्या आजीबाईने, आयुष्यभर आपल्या झोपडीच्या दरवाजाला ती काय करायची, तो दगड लावायची. परंतु ज्यावेळेस ती काय झाली, तिने देह सोडून गेली, तिला आयुष्यभर कळलं नाही की आपण त्या दरवाजाला जो दगड लावत होतो ते खूप अमूल्य रत्न आहे आणि त्याची किंमत किती झाली हो, 9 कोटी रुपये झाली. हे कुणाला कळलं, तिच्या मुलांना. म्हणजे तिचे जे नातेवाईक आले होते, मुलं म्हणण्यापेक्षा ते ज्यावेळेस ती गेली त्यावेळेस तिला धन द्यायला जी लोक आलेली त्यांनी पाहिलं, म्हणजे तिचे जे वारसदार असतील त्यांनी पाहिलं की हा दगड काय वेगळा दिसतोय, म्हणून त्यांनी कुठं नेला हो, रत्नपारख्याकडे नेला. तर त्या रत्नपारख्यांनी त्याची काय केली, किंमत केली. 9 कोटी रुपये त्या वारसांना मिळाले. पण जिनं आयुष्यभर तो दगड सांभाळून ठेवला तिला काही घेता आलं का हो, कारण का, तिला अनुभवच नव्हता, म्हणून तिच्यावरती अन्याय झाला ना एक प्रकारे. असून ऐश्वर्य असून तिला भोगता आलं नाही. लक्षात ठेवा. म्हणजे समर्थ म्हटले की कोणतीही गोष्ट अनुभव असेल तर तो न्याय मिळाला असं होतं, आणि अनुभव नसेल तर तो काय होईल, अन्याय होईल. प्रत्ययास बोलीजे न्याय, अप्रत्यय तो अन्याय, जात्यांदास परीक्षा काय नाना रत्नाची. म्हणून न्याता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. म्हणून न्याता धन्य धन्य, म्हणून समर्थ म्हटले जो ज्ञानी आहे तो खरोखर काय आहे हो, म्हणजे जो निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी अनन्य म्हणजे समरस होऊन आत्मनिवेदनाच्या योगाने मान्य झाला, तोच परमपुरुष, तोच ज्ञाता धन्य धन्य होय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की बाबा सगळे विकार वगैरे मिथ्या आहेत, आत्मा काय आहे हो, निर्गुण व निराकार आहे, त्याशी अनन्य होणारा अभेद भक्त परमधन्य होय. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय की बाबा नवविधा भक्तीच्या आधारे श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाठ सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ह्या पायऱ्या उतरून जो आत्मनिवेदन पायरीपर्यंत जाऊन पोचतो तोच खरा परमभक्त होय असं समर्थ सांगतायत. कारण का हो, समर्थांनी आपल्याला शिकवलंय, नवविधा भक्ती शिकवली आणि निर्गुण निराकार कोण आहे हे ओळखायला शिकवलंय. म्हणून समर्थ म्हणतात की शाश्वत आणि अशाश्वत हे ज्याला कळतं आणि जो अशाश्वतांना डावलून शाश्वताकडे जातो, आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जो पोचतो तो सर्वश्रेष्ठ भक्त होय. हे समर्थांना आपल्याला सांगायचं आहे की बाबा आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जो पोचतो, आत्मनिवेदन म्हणजे काय हो, त्या परब्रह्माला केले, म्हणजे डायरेक्ट परब्रह्माशी कुणी मध्यस्थी नाही. लक्षात ठेवा. डायरेक्ट कनेक्ट कुणाशी हो, त्या अंतरात्म्याशी. त्याला जो डायरेक्ट कनेक्ट होतो अंतरात्म्याशी तो खरा परमभक्त होय असं सद्गुरू सांगतायत आपल्याला. शेवटच्या ओळीमध्ये काय सांगतायत की म्हणून न्याता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परमपुरुष. म्हणून समर्थ म्हणतात तोच खरा ज्ञाता धन्य धन्य होय, जो
त्या निर्गुण निराकाराशी काय होतो, समरस होतो, अनन्य होतो आणि आत्मनिवेदनाने काय होतो, त्याशी एकरूप होतो ना. आत्मनिवेदन भक्तीनं तो काय होतो, एकरूप होतो. तोच खरा परमपुरुष होय. हे समर्थांना आपल्याला सांगायचं की काय नाही, जो ज्ञाता खरा कोणाला म्हणायचं, ज्ञानी कोणाला म्हणायचं, हे शेवटच्या ओळीमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितले की खरा ज्ञानी कोण, जो निर्गुण निराकाराशी काय होतो, एकरूप होतो, अनन्य होतो आणि आत्मनिवेदनापर्यंत जाऊन पोचतो. तो खरा धन्य पुरुष होय. तो आत्मा खरा धन्य होय हो. जो तो म्हणजे तो देह, सगळ्यात धन्य कोण देह, जो नवविधा भक्तीद्वारे त्या निर्गुण निराकाराशी एकरूप होतो. तोच खरा परमभक्त होय. परमेश्वराचा तोच खरा काय होय हो, परमभक्त होय. म्हणून ज्ञाता आणि आपल्यालाही समर्थ म्हणतात की काय हो, म्हणून आपल्याला पण अनन्य असा म्हणजे ज्ञाता, धन्य धन्य ज्ञाता होता आलं पाहिजे. म्हणून समर्थांचा हा अट्टाहास आहे. म्हणून ज्ञाता धन्य धन्य, जो निर्गुणेसी अनन्य, आत्मनिवेदने मान्य परम पुरुष. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे लघुबोध नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.